हृदय त्याच्यात प्रेम साठवलं गेलं पाहिजे. असं करणं तुझं काम, करुणी उचित योग्य कर आमचं हृदय. आणि मग प्रेम घाली हृदयात, हीच आशा घेऊन दान मागायला आलो. दान मागाया थोर करुणिया. मागणी मागितली, पण मागण्याची पद्धत वेगळी आहे. जीवाची मागणी ही भीक आहे. आपल्याला प्रत्येक मागणी म्हणजे भीक असाच अर्थ आपण करतो. मनात मागणी म्हणजे भीकच नाही. कल्पना करा, तुमच्या शेतावर एक रोजदार 7 दिवस राबला आणि बाजारच्या दिवशी तुमच्या दारात उभा राहील. भाऊ, रोजदारीचे पैसे. आता तुम्ही त्याला काय म्हणणार? भिकारी. 7व्या दिवशी तुमच्या दारात उभा राहिलेला, तुमच्या शेतात मरमर काम केलेला माणूस, ती त्याची मागणी म्हणजे भीक आहे का त्याचा हक्क आहे? हक्क आहे. साधू संतांची जी देवाकडे मागणी आहे ना, ती भीक नाही. उगीच आपण भीक कशाचा अर्थ कसा करून टाकला आपण. उंच उंच दर्जा. आता भीक या शब्दाचा दर्जा उंच आहे. भीक म्हणजे हक्क आहे. आणखीन सांगतो, जर कार्यक्रम करायचा असेल, सप्ताह करायचा असेल, तर काही ठराविक मंडळी, कार्यकर्ते मंडळी गावानं फिरतात आणि याच्या त्याच्या दारात, भाऊ पट्टी, भाऊ तुमचे पैसे. न देणाऱ्याला वाटते आले भिकारी. भिकारी ते महाराज. धर्म कार्यासाठी जे पदर पसरतात ते भिकारी नाही, देवाच्या बापाचे बाप आहेत. विठाला मागणी म्हणजे धर्मकार्य असाही अर्थ करता येईल. मागणी म्हणजे हक्क असाही अर्थ होतो. संतांचा हक्क आहे माग. सगळ्यात मागण्या म्हणजे भीक नाही. आपल्याला वाटते भीकच. बरेच उंच दर्जाचे शब्द आपण खाली आणले. बरेच असे काही शब्द आहेत. एका माझ्या मित्राने एक मोटरसायकल आणली होती. जुनी होती ती, सेकंड, दुसऱ्याची वापरली. त्याला एक दुसराच मित्र भेटला. काय हो, मोटरसायकल आणली? तुम्ही हो. कशी बसली? काही नाही, 15,000. 15? बघू इकडं. त्यानं त्याची चाबी घेतली, चाबी लावली, 2-4 किलोमीटर फिरून आणली. चाबी काढली, त्याच्या अंगावर फेकली आणि ते त्याला म्हणली, कशाला आणलं रे भजन? म्हणजे ती मोटरसायकल खडखड वाजत होती. मोटरसायकलच्या खडखड वाजण्याचं नाव भजन. मग तुम्ही करताय काय? भजन महाराज, भजन हे मुक्तीचं साधन आहे. आणि त्या मुक्तीच्या साधनाला मोटरसायकलच्या वाजण्याचं नाव ठेवलंय भजन. असंच तुमच्या पोंगळ्यासारख्या गावात गेलो एकदा. लवकर गेलो 5 वाजता म्हणून पाय मोकळे करण्याकरता बाहेर निघलो. तर गावात एक आई एका लेकराला सप्पा 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 मारत होती. उघड्या पाठीत चापटा मारित होती. मी तिथं थांबलो. मला किव आली, दया आली. लो मावशी, किती लहान लेकरू आहे ते कवळ्या पाठीचं, किती मारता त्याला? ते म्हणे, महाराज तुम्ही आजचे कीर्तनकार आहेत ना? म्हणलं हो. तुमचे कीर्तन तुम्ही करा. म्हणे लेकरू म आहे. म्हणलं म आहे म्हणून मारती का? लेकरू तुझंच आहे, मारती का त्याला? ते म्हणे, महाराज तुम्हाला काय माहितीये, हे पांढरं गुणाचं आहे. आपली मराठी भाषा इतकी महाराज वेगळीच आहे. गुणाचं म्हणजे अर्थ करून घ्यावं लागतं की अवगुणाचं आहे. मी समजलं की काहीतरी हे बेजार करणार आहे. म्हणलं मावशी, इतकं त्याला मारायला लागल्या, काय अवगुण केला त्यानं? म्हणे, महाराज सांगते तुम्हाला, या पांढऱ्या तोंडाच्यानं सकाळच्या 8 वाजल्यापासून जे कीर्तन उभं केलंय, संध्याकाळची 5 वाजायला माझ्या अंगावर काटावर भरायला. लेकऱ्याच्या रडण्याचं नाव जर कीर्तन, मी संध्याकाळी करणार, याला तमाशा न म्हणावी. कीर्तन किती उंच दर्जाचा शब्द आहे हो. कीर्तन चांग कीर्तन.
वास्तविक स्वरूप आहे. होय अंग हरिरूप. एवढा उंच दर्जा कीर्तनाचा. आणि लेकराच्या रडण्याचं नाव कीर्तन. एखाद्यानं 2-4 मुलीचे लग्न करता करता मुलाला शिक्षण नोकऱ्या त्याच्याजवळून जर 10-5 एकर जमीन विकली गेली असेल आणि त्या गावात जाऊन विचारलं काय हो काय चाललं आमच्या बाजीरावचं, तिथली 150 आणि लोक म्हणतात तुमच्या बाजीरावनं बुक्का लावलाय. बुक्का 10 एकराला. जमीन विकण्याचा आणि बुक्याचा काही संबंध. बुका ही वस्तू किती अति प्रिय आवडे. तुळशी बुका इतकी परमात्म प्रिय वस्तू बुका आणि जमीन विकणाऱ्याला म्हणतात लावला बुका. बरं म्हणा आता काय करायला लागले. आता काय करणार बसले हरी हरी करी. हरी हरी इतका हलकट शब्द आहे का. हरी हरी तुम्ही म्हणारे सकत त्याने मायाजाळ तुटईल. महाराज मायाजाळ तोडणार हरी शब्द जमीन विकणाऱ्याला म्हणतात बसले हरी हरी करी. म्हणजे उंच दर्जाचे शब्द खाली आणले आपल्याच नमुने ना. तसाच मागणी हा दर्जेदार शब्द आहे संतांच्या दृष्टीने. मागणी म्हणजे हक्क आहे. मगाशी प्रसाद महाराजांनी कीर्तनात सांगितलं चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तन. 4 युगाची सेवा आहे महाराज नामदेवरायांची. आणि म्हणून मागणीला हक्क तयार झालेला आहे साधू संतांना. हे तुकोबारांची जरी मागणी असेल नामदेव जगद्गुरु तुका अवतार नामयाचा नामदेवरायचे ते. म्हणून हक्क आहे हक्क देवांकडे. मागणे ते तुझं मागो. दुसऱ्या पुढे नाही हात पसरणार आम्ही. देवाला मागू. जीव भाव तुझं सांगो. उगाच दुसऱ्याजवळ रडत बसणार नाही. आणि लागो तरी लागो पायात तुमच्या दातारा. दुसऱ्याच्या पुढे नाक घासणार नाही. काय अनन्यता आहे तुकोबारांची. विठाला विठाला. महान मान सगळेच वक्ते सांगतात की मागायचं असलं तर देवाकडे मागितलं पाहिजे. जीवाकडे मागून काय फायदा. जर जीवानं जीवाकडे मागितलं तर कसं होतंय तुम्हाला ग्रामीण भाषेत सांगू का. गावरान उघड्या पशी नागड गेलं. पुढं काय काय झालं. रात्रभर थंडीनं मेलं. दुसरं काय होणार. जीव पहिलाच उघडा आणि त्याच्याजवळ हे नागड गेलं. जीवाजवळच जीव आहे काय त्याच्याजवळ तोच अपूर्ण आहे. महाराज परमात्मा पूर्ण आहे. म्हणून पूर्ण परमात्माकड देवाकड संत मागणी मागतात. कारण त्यांचा हक्कही आहे. परमात्मा पूर्ण आहे. जीवाला नाही मागणी मागतायत. मला जीव मागून मागून काय मागतो. वाढावे संत
देवाला मागायचं तरी आपण काय म्हणू, वाढावे संतान, गृही व्हावे. हे कधीच संतांनी मागितलं नाही, कधीच मागितलं नाही. जीवाला मागताही येत नाही, जीवाला मागण्याची बुद्धीच नाही. संतांना बुद्धी आणि जीवाला देवाकडं मागण्याचा हक्क तरी कुठे आहे. महाराज ज्याच्या आपल्यावर उपकार आहे त्याला कस काय मागता येईल, हक्क कसा काय तयार होईल त्याचा. संतांचा देवावर उपकार आहे. अमुचिया भावे तुझं देव पण, संतांमुळे देवाला देव पण आहे, संतांचा हक्क आहे. म्हणून तर भगवान सांगतात, तेही प्राण परवते आवडती मज निरुते, जे भक्ती चरित्राते प्रशंसिते तयाची टाच धरू हृदय आम्ही. भगवान डोक्यावर घेतात अशा संतांना. उपकार आहेत संतांचे. जीवाचे काय देवावर उपकार आहेत. भाऊ ही आपली मराठी भाषा कळते तुम्हाला, पुढे बसले म्हणून आवडीनं रोज बसतात पुढे. आवड आहे, अंतःकरणातून आवड आहे. आपला देवावर उपकार आहे का, देवाचा आपल्यावर उपकार आहे. देवाचा आपल्यावर उपकार आहे. देवाचा आपल्यावर उपकार असल्यामुळे आपल्याकडं हक्क नाही. संतांचा उपकार देवावर आहे म्हणून संत हक्काने मागणी मागू शकतात. आपला काय उपकार आहे महाराज, केवढा मालकाचा आपल्यावर उपकार आहे. दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख, हे सगळं देवानं दिलंय. बरं देवानं दिलेल्या वस्तू किती किमतीच्या आहेत. तुमचं गाव कोणतं दादा, दिग्रजचे आहेत ना तुम्ही, बरे. मी एक विचारतो तुम्हाला, देवाने दिलेली एक वस्तू आहे तुमच्याजवळ, देता का. तुमच्या ओठावर मिश्या दिल्या, देवानच दिल्या ना. 500 रुपये देतो, अर्धी कापून देता का. महाराज फुक्कट आलेली वस्तू नाही म्हणायला लागले ते. बर मिशी तुमच्या ओठाची शोभा आहे. ते दात केवढ्याला द्यायचे पुढचे 2 घेऊच शकत नाहीत आपण, फुक्कट. अहो एवढं नाही, निष्क्रिय वस्तू आहेत काही आपल्या जवळ परमात्मानं दिलेल्या, काहीच कामाच्या नाहीत पण किमतीच्या आहेत. एकदा मी महाराज कीर्तन करून असाच घरी गेलो. घरी गेल्यावर आमच्या पती पत्नी दोघातला विषय. घरी गेल्यावर मला समजलं की 2-4 भांड्यावाल्याच्या दुकानातून भांडे विकत घेतले. कोणते असे तांब्या ताट वाट्या ते मला नवे दिसले घरात. आणि मी कंजूस नाही पण जरा तंतोतंत वागणारा माणूस. मला वाटलं पहिलीच ताट घरात आहेत, तांबे आहेत घरात, वाट्या आहेत, हे कशाला पुन्हा नव्या घेतल्या. म्हणून मी जरा आवाज मोठा केला, बटन दाबलं. मी जरा धावलो आमच्या महाराजनीवर घरच्या घरी. मला कागा अक्कल आहे का तुला, घरात पहिलीच भांडे पुन्हा नवीन भांडे घेऊन आली, अक्कल आहे का तुला. मी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करतो, फिरतो, लोक दक्षिणा देतात आणि म्हणून आपलं घर चालतं. आणि तू घरी बसल्या बसल्या आगाऊपणा करती. कशाला घेतले भांडे. ते म्हणे महाराज आवाज खालच्या पट्टीत घ्या. तुम्ही आवाज मोठा करायचा असला तर रामायणात आणि कीर्तनात करत जा. घरात आल्यावर आवाज खाली येतो. काय बोलायला लागले मला, शहाणपणा करतील. कशाला घेतले काय भांडे. म्हणजे महाराज ते भांडे पैसे देऊन घेतले नाहीत. म्हणलं तो भांड्यावाला काय मावस भाऊ होता का तुझा, फुकट दिली का त्यानं भांडे. म्हणजे महाराज तुम्हाला हेच तर कळत नाही, भांडे घेतले पण विचारून टाकलेले केस दिले. 200 रुपये छटा. फेकून दिलेले केस 200 रुपये छटा. काय मालकाचे उपकार आहेत आपल्यावर. मग आपला हक्क नाही त्याला मागण्याचा, संतांचा हक्क आहे. आणि संतांची मागणी जीवापेक्षा वेगळी. संत मागणी मागतात ती लौकिक, पण माफ करा, जीव मागणी मागतात ती लौकिक. पण संत जेव्हा देवाकडे मागणी मागतात ना महाराज, ती अलौकिक आहे, अलौकिक स्वरूपाची आहे. ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जगद्गुरु तुकोबाराची मागणीच आहे पण अलौकिक स्वरूपाची आहे. त्या अभंगाचं पहिलंच
पद्धतीची आहे, ही लौकिकातली नाही, ही भौतिक नाही, आध्यात्मिक मागणी. आणि जर याच्यात थोडा आपण याच्यातली गूढता जर पाहिली ना, या तुकोबरांच्या मागणीत एक गूढ रहस्य, ते गूढ रहस्य असं आहे. खरं तर हे देवाबरोबर तुकोबरांचं गोड भांडण नाहीये. विठाला विठाला तुकोबरांचं जीवन जर आपण पाहिलं ना, तर तुकोबराय आणि परमात्मा दोघांचा संबंध असा आहे, तुझं माझ जमेना तुझ्या बिना कर्मेना, असं आहे ते. देवाची गोड भांडणे नेहमीच असे कितीतरी शेकडो अभंग पडतील आपल्याला गाथ्या. तसं आपलं रिकंपन नाही म्हणा, आपण भाग्यवान आहेत गाथा पाहण्याकरता. असे शेकडो अभंग आहेत की देवाबरोबर ते भांडणे, पण गोड भांडणे. या अभंगात भांडणच आहे देवा. म्हणजे देवा तुझी गरज नाही. देवाला तुकोबरा ठणकावून सांगायला लागले, तुझा संबंध नाही, मला संतांच्या संगतीचा संबंध आहे. अखंड दया तुझी प्रीती. हे परमात्मा, ज्याच्या अंतकरणातला प्रेमाचा झरा, प्रीतीचा झरा अखंड तुझ्या चरणाकडे वाहतो, अखंड, मला त्यांची संगत दे. सरळ सरळ या बघाचा अर्थ काही एवढं सूक्ष्म बारीक नजर करायचं काही कामच नाही. सरळ सरळ मराठी शब्द आहे. अखंड दया तुझी प्रीती. प्रीती म्हणजे नुसतं प्रेम इतकाच अर्थ करायचा नाही महाराज. प्रीती म्हणजे प्रेमाची परिपक्वता, त्याचं नाव आहे प्रीती. विठाला विठाला नुसतं प्रेम. आणि ते व्यवहारातलं जे प्रेम आहे ना, अलीकडचं आंबट प्रेम, LOV, हे आंबट प्रेम नाही. ही जी प्रीती शब्द या ठिकाणी योजना केली, प्रीती शब्दाची. प्रीती म्हणजे प्रेमाची परिपक्वता, परिपक्व प्रेम, ज्यांचं परमात्माच्या चरणाकडे आहे आणि तेही अखंड आहे. भक्ती क्षेत्रामध्ये जेवढी महत्वाची अनन्यता आहे, जेवढी महत्वाची एकात्मता आहे, त्याही पेक्षा अखंडता जास्त महत्वाची आहे. सततम कीर्तयन्तो माम ये जना पर्युपासते. भक्ती ही सतत सतत सारखी चालली पाहिजे. धार अखंडित परमात्मानं दिलेली देणे. धार अखंडित ओघ चालियला नित्य. सूत्रभाष्यांमध्ये सूत्रभाष्य आहेत काही. एका सूत्रभाष्यात एक सूत्र आहे, तैल धारावत. भक्ती कशी पाहिजे? तैल धारावत म्हणजे तेलाच्या धारेप्रमाणे. तेल जर या भांड्यातलं त्या भांड्यात ओतायचं असेल ना, त्याच्यात घ्यायचं असेल महाराज, ते ओतत असताना किती सूक्ष्म बारीक 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 धार होऊ द्या केसासारखी, पण तेलाची धार तुटत नाही. ती केसासारखी बारीक होती पण तुटत नाही. पाण्याची धार टाकून पाहणं काय होत आहे, जशी जशी धार बारीक झाली तुटक तुटक तुट. हा, हे फुटल फुटल असं वाजलं. तुटक तुटक पाण्याचे थेंब. पाण्यामध्ये काय कमी आहे, तेलामध्ये काय जास्त आहे? तेलामध्ये स्निग्धता आहे.
स्निग्ध स्नेह, स्नेह म्हणजे प्रेम, तेलामध्ये ते प्रेम एकमेकाला सोडत नाही, सारखी धार चालते पाण्याची तशी. आपलं जे प्रेम आहे ना देवावर, प्रेम नाही असं नाही, प्रेमानेच आपण इथं जमलो सगळे, पण तुटक तुटक आहे महाराज. आता पहा ना, उद्याचा 8वा दिवस झाला की बरेच लोक म्हणणार आहेत झाला काला झाला बाबा बिन फिकी, म्हणजे आता देवाचा ना आपला संबंध नाही, हे तैल धारावत नाही. संतांचं जे प्रेम आहे देवाकडं ते अखंड तैल धारावत आहे, तेलाच्या धारेसारखं, ते तुटतच नाही हो महाराज, तुटतच नाही. प्रीतीचे बांधले काही केल्याचे तुटत नाही. संतांचा आणि देवाचा संबंध तुटतच नाही, जीवाचा आणि देवाचा संबंध तुटतो, कधी कधी जुटतो आणि कधी कधी तुटतो. पण संतांचा संबंध रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. महाराज अंगात संचार झाल्यासारखं आहे, रात्र कळत नाही दिवस कळत नाही, त्याच्याशिवाय ते राहतच नाही. बाप रखुमा देवीवरू जीवीचा जीवनू माझे मनीचे मनोरथ पुरवी कमल माई. जीवाचं जीवन आहे किंवा बाप रखुमा देवीवरू जीवीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नव्हे गे माय. संतांचं आणि देवाचा संबंधच असा आहे की ते एकमेकापासून वेगळे होतच नाही. एक वाक्य लक्षात ठेवा महाराज, काही केल्या वेगळा होत नाही तो परमात्मा, आणि कसे वागवले तरी एकत्र येत नाही ते जीव. कसे वागवा ते शिवळा धरतातच, वेगळे वेगळे होतातच. जीव हे अखंड नाही, जीवाच्या ठिकाणी अखंडता नाही. संतांचं जे प्रेम आहे देवावर महाराज ते अखंड प्रेम आहे, अखंड प्रेम. म्हणून तुकोबार आहे देवाकडे अशी मागणी मागतात, हे देवा ज्यांचं अखंड प्रेम तुझ्या चरणाशी आहे, तुझं प्रेम ज्याच्या ठिकाणी प्रीती मज दे तयाची संगती, मला त्याच्या संगतीत संगतीचा योग दे. संत संगती देई चरण सेवा. संगतीचं फार महत्व आहे. तसं तर आपला मानव प्राणी संगप्रिय आहे महाराज, संगतीशिवाय राहतच नाही, कोणाच्या ना कोणाच्या तरी संगतीतच राहील. मग त्या बऱ्याच्या राहील, वाईटाच्या राहील, चांगल्याच्या राहील, सज्जनाच्या राहील, दुर्जनाच्या राहील, पण संगतीशिवाय एकटा एकटा राहत नाही. ते एकटे एकटे राहतात फक्त देवानंद बाबा सारखे संत. विठाला विठाला जीवाला संगतीचं व्यसनच आहे. कोणाच्या ना कोणाच्या संगतीत राहील, विषयाच्या तरी संगतीतच राहील. संतांच्या संगतीत राहणार नाही, पण विषयाच्या संगतीत जीवाचं कल्याण नाही. ज्या संगतीत कल्याण होईल त्या संगतीत राहत जाओ, का ज्या संगतीत नुकसान होईल असं राहत जाओ.
महाराज ज्याच्यात नुकसान होईल आपलं अहित होईल त्याच्यात राहत जाऊ नये. संतांच्या संगतीत हित आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूची संगती. साधूच्या संगती दोन प्रकारची आहे. संगतीत नाश करते आणि संगतीच महाराज कल्याण सुद्धा करते. उद्धार करण्याला संगतच कार्य. महिमा. संघानच पतन होतं. नरकात जाण्याची वेळ संगतीमुळेच येते आणि उद्धार सुद्धा म्हणून संगत संत नक्की करले जन्म का सार्थक कछु करले. महाराज वाईट संगतीचा परिणाम वाईट होतो. एक विनोदान मी गोष्ट सांगत असतो, सांगू का? मला दुसरं काही येतही नाही म्हणा. तुमच्या दादा इटोली सारखं गाव आणि एका श्रीमंताच्या मुलाचं लग्न झालं. खूप श्रीमंत माणूस, मुलाचं लग्न झालं आणि आपल्या इकडे लग्न झाल्यानंतर नवरी मुलगी एकदा हळद फिरून परत वापस गेल्यावर पुन्हा एकदा येत असते ना पहिल्यांदा, त्यावेळेला तिची शिदोरी करण्यात येते, बोळवण करण्यात येते. त्याला नवे नवे कपडे, तिच्याबरोबर काही पदार्थ दिल्या जातात. त्याला आपण शिदोरीची पद्धत आहे का? पण इकडे आहे ना सारखंच आहे तुमचं नामचं. आमच्या इकडे मेल्यावर माणसं जळतात, जीव गेल्यावर. ती शिदोरी आपण एकाच भागात आहेत. त्या श्रीमंताच्या सुनेची शिदोरी येणार होती, पण मुलगी लांबची तिकडची वरडातली मेडशीची धरू आपण. मेडशीची नवरी निटोलीचा नवर देऊ, पण शिकलेल्या सवरलेल्या घराण्यातली मुलगी. आणि एका महिन्यानं तिकडच्या विहिणीनं आधीच या विहिणीला फोन केले, हॅलो ताई, मला काही 5-6 मुली नाहीत, एकुलती एक आहे आमची दिदी, आणि अशी शिदोरी करणार आहे मी की तुमच्या विटोलीत अशी शिदोरी पहिल्यांदा आलीच नसेल अजून. अशी शिदोरी नाविन्यपूर्ण अपूर्व अशी शिदोरी करणार आहे. इकडच्या विहिणीनं आधीच सगळ्या गावाला कल्पना दिली. विणबाई शिकलेल्या आहेत, सुनबाई शिकलेल्या आहेत, आणि नवीन पद्धतीची शिदोरी येणार आहे. इकडे आधीच म्हाताऱ्या पॅक करून टाकल्या. शिदोरी म्हणजे अजूनही टोलीत अशी आलीच नाही अशी येणार आहे. ती शिदोरी ज्या दिवशी केली त्या मुलीची, त्या दिवशी काय झालं, मुलीचा एक चुलत भाऊ एक सखा भाऊ दोघ जण निघाले. ती मुलगी नवरी मुलगी ती, पण त्या शिदोरीच्या जे गाठोडं होतं ना ते वेगवेगळ्या प्रकारची होती महाराज. ती शिदोरी म्हणजे आपल्या इकडे शिदोऱ्या म्हणजे सामान्य शिदोऱ्या ते वाकड्या 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 असं काय असते ते लाडू करंज्या हे असतं. त्या विणबाई शिकलेल्या VIP, त्या VIP बाईनं शिदोरी केली. रसगुल्ले, गुलाबजामुन, बासुंदी, सगळे स्निग्ध पदार्थ, असे द्रव पदार्थ, आणि त्याला स्टीलचे डब्बे, ते सुद्धा असे आट्याची झाकणं, आट्याची. नवीन फॅशन ती शिदोरीची.
आणि ते डब्बे डब्बे 5-50 डब्बे 5-50 पदार्थ त्याच्यात नवीन नवीन तयार केले आणि ते एका खताच्या थैलीत भरले. सुफला 20-20-0 ती पिवळी थैली. त्या पिवळ्या थैलीत भरले आणि मुंगा पक्का बांधून घेतला आणि या दोघा भावंडाजवळ ती थैली दिली. तिसरी ती नवरी मुलगी. ते काय असतं, नवरी मुलगी दिवस मावळायच्या आत घरी आली पाहिजे तिच्या, नाही तर म्हणतात तिच्या सासूचे डोळे जातात गेले नसतील कोणाचे. कल्पना आहे त्यांचा, त्या माता भगिनीची कल्पना आहे की दिवसाच्या आत लेकरू गेलं पाहिजे म्हणून गडबडीनं ते पाठवले मागून. आणि मागून जे येतात जेवायला नाही ते माये जगन्नाथ आणि बाप जगन्नाथ ते तर टेम्पोनच येतात, ते मागून येत असतात. पण मुलगी दिवसाच्या आत गेली पाहिजे म्हणून त्या दोघा भावंडांनी गडबड केली. पण गाड्या बदलत बदलत मेडशी ते मालेगावला गाडी बदलली, पुन्हा वाशिमहून पुन्हा बदलली हिंगोलीहून पुन्हा औंढा, अशी ते गाड्या बदलत बदलत आली. तोबा गर्दी. आणि मग औंढ्यात आल्यावर इकडे जिंतूरला आल्यावर मंगळवार दिवस बाजार आहे का मला कसं काय माहिती. मंगळवारचा दिवस तोबा गर्दी झाली जिंतुरात. इकडे येणारी गाडीच मिळेना. मग त्या दोघा भावांना विचार केला की आपल्याला तर सूर्यास्त होण्याच्या आधी जायचं म्हणून काळी पिवळी धरली. काळी जिंतूर ते इटुरी. मला तिचं नावच आहे काळी पिवळी. नेऊन पोहोचवलं तरच पिवळी. काय गाड्या भरतात महाराज. त्या आमचे शिवाजीदादा ठेंग म्हणायचे काळी पिवळी म्हणजे लेकरवाळी. जितके आत बसतील तितके, पाठीवर बसतील तितके. ते मागचं असतं ते त्या पायदानावर बोनेटवर गाडी पॅक झाली जिंतुरात. बाजारचा दिवस. आणि मग हे दोघं भावंड मागच्या पायदानावर उभे राहिले. ती मुलगी म्हणून तिला बहिणीला जागा दिली कशी तरी हात जोडून आणि गाडी निघाली जिंतुरावर. पण तिची शिदोरीचं गाठ थोडं होतं ना थैली मुंगा बांधलेली पिवळी खताची, ती टाकली वरून. आणि कर्मधर्म संयोग बाजारचा दिवस. एका चांभार दादानं दुकान गुंडाळलं आणि त्याचं सगळं साहित्य तशाच एका पिवळ्या थैलीत त्याचा मुंगा तसाच बांधला. आणि दोन्ही थैलीची संगत, दोन्हीची झाली संगत. सारख्याच दिसू लागल्या बहिणी थैल्या त्या खताच्या. भर गाडी निघाली. पण चांभार दादाचं गाव मानकेसर नाही, हे नाही ते मानकेसर आलं की ते चांभार दादा उतरले. त्या गडबडीत काय झालं, धांदल म्हातारी चेंदल कोणाला लक्ष. फरकन ती थैली वळली ती शिदुरीची चांभार दादानं आणि वर राहिली ती दादाची. ते चांभार गेलं घराकडे घेऊन ती शिदुरी. आणि मग ती थैली ती काळी पिवळी गाडी आली येलदरी. तिथून येलदरीहून निघली सावळी इटोलीत आली. इटोलीत आल्यावर त्या दोघा भावंडांनी ती थैली डोक्यावर घेतली. तिकडं विहीनबाईनं काय सगळा गाव जागवला. ही वराडातली नाही का आपल्या मराठवाड्यातली का शिकेले आणि नव्या पद्धतीची शिदोरी येणार आहे. त्या बाईचे पाय टेकनच खाली टाचाच वर करू लागली. वर माय आले ते मुलं ती शिदोरी ठेवली. दुसरा दिवस सकाळी उगवला. महाराज मोठीच्या मोठी सतरंजी टाकली. त्या सतरंजीवरती शिदोरीचं गठोडं ठेवलं. हळद कुंकू रांगोळी घम घम तिथं सुगंधी उदबत्त्या थाट माट चालला. आणि मग मोठ्या बाईला बोलवा, मधल्या बाईला बोलवा, लहान बाईला बोलवा. त्या शिदोरी सोडायच्या पण मानकरणी असतात. ती कोणाला नाही सोडता येत म्हणतात त्या सोडा कोणी कोण सोडून पहा कशी मजा. त्याची ठराविक मानकरीनच असते. मग ती मान करीन कशाची लवकर याची तिच्या तोऱ्या. तीनदा बोलवायला गेले मग मान करीन आली. शिदुरी जवळ बसली. सुपारी पानं खाणं चालले, विडी घेणं चालले. पाहणं एकीकड, बोलणं एकीकड. सोडा सोडा सोडा. मग मोठ्या हात लावला आणि ते मुंगा सोडला. तिकडं
पाहिलंच नाही काही. असा हात घातला ते पहिला लागला ते कातडी ठोकायचा कुत्या लोखंडाचं ते वाकडं ते बाहेर निघल्यावर सगळ्याच बाया हसू लागल्या. माय 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 काही बाई वराडातली आणि काय शितूर दिली यातही काही शिकलेल्या होत्या ना इटुलीच्या. त्यामुळे आता बाई तुमचा जमाना नाही. लाडूची एखादी चाचणी कडक झाली असेल दुसऱ्यांदा हात घातला. दुसऱ्यांदा तर बाखळाच निघला का बस झालं. विठाला विठाला दहाच मिनिटाची संगत सत्यनाश करते. संतान के संग लागले तेरी नसीब रहेगी. संतान के संग लागले तेरी नसीब रहेगी. संतान के संग लागले तेरी नसीब रहेगी. सत्संग वाईट संगतीचा परिणाम संघात संजायते काम कामात क्रोधो विजायते क्रोधात भवती सम्मोह सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. वाईट संगतीचा परिणाम वाईट आहे. म्हणून मजदे तयाची संगती अखंड ज्यांचं प्रेम परमात्मावर आहे मजदे तयाची संगती. मग काय होईल परमात्मा. मग मी कमलापती तुझं बाणाने खांता. मी नेहमी 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 तुकोबारांचं जीवन जर पाहिलं ना आपण महाराज प्रत्येक गोष्ट तुकोबार आहे. जगानं जरी आघात तुकोबारावर केली पण पांडुरंगाकडेच गारानं गेलं. ते त्या कासाराच्या बायकोनं शिवबा कासाराच्या बायकोनं तुकोबारांचं चरित्र आहे. इतकं गोड चरित्र आहे महाराज. मी जशी रामकथा करतो ना तसं आता बऱ्याच ठिकाणी तुकोबारांचं 7 दिवस चरित्र करतो. आता आमच्या माळ खंडाळ्याला 28/12 पासून तुकोबारांची चरित्र कथा आहे. माझ्याकडेच ती सेवा आहे. 7 दिवस चरित्र कथा. इतकं गोड चरित्र आहे तुकोबारांचं. ती शिवबा कासाराच्या बायकोनं शिवबा कासार तुकोबारांच्या नादी लागले म्हणून तिनं तुकोबाराला बोलावलं घरी आंघोळी करता आणि जेवणा करता. इतकं गरम गरम पाणी केलं महाराज. उकळत्या हंड्याचं पाणी तुकोबारांच्या अंगावर टाकलं. तुकोबारा त्या बाईला काय नाही म्हणले. तुकोबारांनी देवाकडे बोट केलं सरळ. जय माझी काया
असल्यामुळे प्रत्येक गारानं जीवनातल्या प्रत्येक घडामोडी घटना ह्या पांडुरंगाकडे तुकोबरायांनी लावलेल्या आहेत. महाराज हजारो अभंगाचे असे आपल्याला प्रमाण आढळतील की काही झालं तरी पांडुरंगाकडे तुझा शरणागत शरण जाऊ आणि काशी तुका म्हणे लाज कवना एका नेनशी काहो तुम्ही निश्चिंतीने निजला ते हरी मानिले सुख आम्ही वाचू कशा. प्रत्येक भानगडी पांडुरंगाकडे. म्हणून तुकोबरायला वाटलं असेल की नेहमी नेहमी आपण गारानं तसं पांडुरंगाकडे नेतो. पुरे झाला हे देवा तुला नेहमी नेहमी गारानं सांगून कंटाळा आणत नाही, मला संतांची संगत दे. म्हणून मज दे तयाची संगती मग मी कमलापती तुझबानाने कंटाळा. जर परमात्मा तुम्ही आम्हाला संतांची संगत दिली ना तर मी त्या संतांच्या पायाजवळच पडून राहीन. या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात कमलापती. तुम्ही जर मला संतांची संगत दिली ना पडून राहीन तये ठाई उगाची. उगाची म्हणजे शांत मुका. मला संतांच्या संगतीत पण माणसं कुरापती केल्याशिवाय राहत नाहीत, उगेच राहत नाहीत, मुकेत राहत नाहीत. माऊली प्रसाद महाराज काय म्हणले माहितीये का? या कुरापती येतात. हा प्रसाद महाराजाला म्हणायचं माऊली काय म्हणले, श्रीमंत महाराजाला म्हणायचं हरिभाऊ महाराज काय म्हणतात, घेणं न देणं. संतांच्या संगतीत राहीन पण उगाच राहीन, उगाच पडून राहीन तै ठाई. कुठे? संता उगाची संताची पायी. काय संतांच्या पायाचं महत्व आहे महाराज. सगळ्याच शास्त्रकारांनी सगळ्याच ग्रंथकारांनी पुराणिकांनी संतांच्या पायाचा महिमा सांगितलेला आहे. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. तसं तर देवाचे पायच महत्वाचे, चरणच महत्वाचे सांगितलेले, पायाचंच महत्व. संतांच्या सुद्धा पायाचंच महत्व सांगितले. इतकं नाही महाराज, जीवाचे पण पायच महत्वाचे. पायगुण असतो कायचा? पायगुण. काय गुण? पायगुण. पूर्वीच्या काळात नवरी मुलगी पसंत करण्याकरता जुने असे वयस्कर लोक जात होते. अशा तरण्या मुलाला त्यावेळेस चान्स नव्हता. आता बदलला काळ, कारण हे जुने लोक अनुभवी असतात. ते नवरी मुलगी पसंत करण्याकरता जायचे, पण ज्यावेळेस त्या घरी जायचे सोयऱ्याच्या, दिवस इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या, चहा पाणी खाणं पिणं झालं की मग घराकडे निघता निघता हा पाहुणा त्या पाहुण्याला म्हणायचा, पाहुणे आता दिवस थोडा राहिला, आम्ही डमणी झुकतो आता, पण एकदा नवरी मुलीला म्हणाव पायावर पाणी घे आणि घरात ये. पायगुण सांगायला लागलो मी तुम्हाला. पायातच जादू असती सगळी. आताच्या काळातल्या आम्ही नवीन तरुण मंडळीला आपल्याला काही मिळेल नाही. पायावर पाणी घेऊन घरात ये म्हणजे काय? ते पूर्वीचं होतं, जुन्या लोकांना माहित होतं. आणि घरं असे स्टाईलचे नव्हते, फरशाचे नव्हते, शेणामातीनं सारवलेली घरं. मग त्या मुलीनं जावं, अंगणात जावं, एक तांब्यावर पाणी पायावर ओतून घ्यावं आणि खाली मान घालून त्या शेणामातीनं सारवलेल्या घरातून ती चालत यायचं घरात. आणि या आजोबाचं लक्षच कशावर? तिच्या पायाच्या त्या चिन्हावर.
महाराज तिच्या मुखाकडे पाहायची नाही, तिचं अंग कांती गोरी आहे का काळी आहे तेवढं फार पाहत नव्हती. ते काय पाहत होते, ते बोलसर पायानं असे त्या शेणामातीच्या जमिनीवर असे पायाचे ठसे उमटायचे. पंजा आणि टाच उमटली आणि मधात जर कोरडं राहिलं तर तो आजा मान हलवायचा, मुलगी चांगली, लेकरू चांगले, पसंत आहे. आणि तिचा पाय जर सरळ असा म्हशीच्या पायासारखा पडला, इथून तिथून सगळाच वल्ला झाला. आजा म्हणायचा आता दाग्याच्या पाहुणे जोड निरोप देऊ, याचच नाही. महाराज ती बुद्धी होती की ज्या मुलीची टाच आणि पंजा याच्यात मधात जेवढं खोलगट जास्त असेल भाग, मुलगा असो का मुलगी असो, ती भाग्यवान असते. आता नका पाहू, आता देवान दिली तशी दिली. टाच आणि पंजाच्या मधात जेवढं खोलगट भाग जास्त असेल तेवढं ते भाग्य असतं, पायातच भाग्य असतं खरं. म्हणून संतांच्या पायातच भाग्य, देवाच्या पायातच भाग्य. पडवणी राहीन तये ठाई उगाची संताची पायी. आणि मग परमात्मा न मागे, मी तुलाही मागणार नाही त्यांनाही मागणार नाही. कारण ते संत मायबाप आहे, त्यांना मागायच्या आधीच कळतं लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. संतांचं अंतकरण माऊलीच आहे, तेच माझे हित करीती सकळ. त्यांना काही मागायचं काम नाही, म्हणून न मागे न करी काही करणार नाही. प्रातस्मरणीय नथुराम बाबा केळकर नेहमी म्हणायचे, अरे बाबा नो, काही करणं म्हणजे संसारच आणि काहीच न करणं म्हणजे परमार्थ. विठाला विठाला न करी काही तुझी आन गा विठोबा. तुझी शपथ घेऊन सांगतो देवा, काहीच करणार नाही. आणि हे पण परमात्मा, अरे मी जी मागणी मागायला लागलो ना, तुला पोषक आहे ना, बरी आहे ना. एक तर तुलाही त्रास व्हायला लागला आणि मलाही त्रास व्हायला लागला. मी गाणं घेऊन तुझ्याकडे येतो नेहमी नेहमी, हा त्रास तुला, आणि तू आमच्याकडे दुर्लक्ष करतो, हा त्रास आम्हाला. या दोघांनाही पीडा होती आणि दोघांची पीडा एकाच घटनेनं वारल. म्हणून दोन्ही घटना, दोन्ही पीडा वारतील अशी मी माझी मागणी तुझ्या पुढे मागायला लागली. परमात्मा, तुम्हालाही पीडा होतील मलाही पीडा होती, नेहमी नेहमी तुमच्याकडे येऊ आणि तुमचंही लक्ष आमच्याकडे पुरवत नाही म्हणून आमच्या अंतःकरणाला पीडा होती. दोन्ही पीडा दोन्ही वारती एकाने. तू जर संतांची संगत आम्हाला दिली तर बस तुझा प्रश्नच नाही. मग तुझ्याकडे येण्याचा प्रश्न नाही, मला नाराज होण्याचा प्रश्न नाही. तुम्ही आम्ही पिडो जने दोन्ही वारती एकाने. त्याच्याकरता बैसलो धरणे, मी धरणं घेतलं, हट्ट करतो, हक्का देत दाराशी, तुझ्या हक्का देत तुझ्या दारात बसलो. या मागणी किती बुद्धी कौशल्य आहे तुकोबारांचं. काय कौशल्यानं मागणी. दोन कामं झाले पाहिजे. एक आपल्या ग्रामीण भाषेत म्हणणं आहे, एक म्हण आहे अशी, एका गोट्यात दोन पक्षी मारल्या जातात. पूर्वीचे लोक असे हुशार असायचे महाराज, कमी शिकलेले होते, अडाणी होते पण बुद्धिवान होते. दोन मुलाचा बाप जर असला तर मुलात घरच असा बांधायचा, बरोबर सेंटरला एक मधात भिंत असायची, म्हणजे उद्या इंचपट्टीनं मोजायचं कामच नको घर. एकूण लहान आणि एकूण मोठा. आणि त्या मधातल्या भिंतीला एक देवळी असायची. देवळी आपल्याला नवीन भाऊ आपल्याला नाही कळत. देवळी, त्या देवळ्या असायच्या जुन्या घरात. आणि ती देवळी असायची आरपार.
एखाद्या माणसाला वाटायचं की आरपार देवळी कशाला ठेवली असेल दिवा यदा कदाचित जर मुलं उद्या वेगळे वेगळे झाली आणि दोन्हीच्या मधात एकच दिवा जर ठेवला देवळीत तर याच्या घरात उजेडून त्याच्या घरात वा ती बुद्धी एक दिवा दोन्हीकडे उजेड देतो तसं एकच संतांची संगत जर आम्हाला दिली ना तर दोन्हीकडे आपला फायदा आहे देवा तुलाही त्रास नाही ना आम्हालाही त्रास नाही दोन्ही वारती एकाने म्हणून मी हट्ट धरून बसलो बैसलो धरणे हाका दे दाराशी पण हे देवा मी आता जास्त वेळ तुझ्याशी बोलत नाही पण मी जे बोलतो या गोष्टीकडे तू लक्ष दे कारण तू असा आहे तू लक्ष एकीकडे ठेवतो आणि आमच्याकडे तू लक्ष देत नाहीस आमच्या शब्दावर लक्ष दे असा हट्ट अभंगाच्या शेवटच्या चरणात
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या कृपेने गुरुजन माधवराव महाराज पोंगळेकर, नथराम बाबा, देवानंद बाबा, बालानंद बाबा यांच्या आशीर्वादाने पंचक्रोशीतील सर्व जनता जनार्दनाच्या सहकार्याने चालू असलेला निष्काम अखंड हरिनाम सप्ताह. बसा खाली मावशी, बसा.
की आमचे मुंडे महाराज म्हणतात एक मुंगी निघली की सगळ्या मुंग्या निघतात, तसं होऊ नये. सर्वांच्या सहकार्याने चालू असलेला आपला निष्काम अखंड हरिनाम सप्ताह आणि आज या सप्ताहामध्ये 7व्या दिवसाची रात्रीच्या सत्रातील कीर्तन सेवा हरिभक्तपरायण गुरुवर्य गंगाधर बाबा मुंडे यांनी अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती या अभंगावर यथामती येत अवकाश त्यांच्या बुद्धी कौशल्याने व विरोधी स्वभावाने कीर्तन रूपी सेवा केली. 7 दिवस बाबाचा आपल्याला सानिध्य लाभलेलं आहे. बाबाबद्दल मी दुपारी खूपच बोललो, आताही काही जास्त बोलायची गरज नाही, परंतु तरीही आपल्या दररोजच्या नित्य नियमाप्रमाणे बाबांचा सन्मान हरिभक्तपरायण आमचे श्रीमंत महाराज डिग्रसकर करतील. बाबांनी तो सन्मान स्वीकारावा. या लवकर श्रीमंत महाराज. आजच्या कीर्तनाच्या साथीला लाभलेले हरिभक्तपरायण आदरणीय पूजनीय की ज्यांचा जगद्गुरु तुकोबाराच्या गाथेचा अभ्यास, ज्ञानेश्वरीचा अभ्यास खूप आहे, चिंतन वगैरे झालेलं आहे. कीर्तनाची साथ कशी पाहिजे ते आमच्या आदरणीय माऊली महाराजांनी करावी, की जो फडकऱ्यांचे नियम वारकरी चाली की माऊली महाराजांकडून सर्व भजनी मंडळींनी तो आदर्श घ्यावा. असं आदर्श व्यक्तिमत्व आमचे माऊली महाराज तेही आपल्या शब्दाला मान देऊन इथं आले, त्याबद्दल त्यांचाही सन्मान हरिभक्तपरायण श्रीमंत महाराज करतील. ब्रह्मवाडीकर भजनी मंडळी आज 7व्या दिवशी आली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. माझी इच्छा आहे की तुम्ही उद्याचा काला करून जावं ब्रह्मवाडीकर मंडळी. आता उद्याचं नियोजन सकाळी 4 ते 6 काकडा भजन होईल आणि ठीक 10 ते 12 या वेळेमध्ये निष्काम कर्मयोगी गुरुवर्य बबन बाबा हंडेकर यांचं दुडीवरी दुडी गवळण साथी निघाली या गवळणीवर गुरुवर्य बाबांचं चिंतन होईल. जास्तीत जास्त संख्येने याही कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा. वाहनावाल्या मंडळींना सूचना, जाताना दमानं जा आणि उद्या ठीक 9 वाजता तुमची वाहनं तुम्ही तुमच्या गावात लावा. माऊलीचा सन्मान झाला. देह जावो अथवा मन मंदिरा गजर भक्तीचा